सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या जे ऑल पार्टी कोएलिशन मागच्या काळामध्ये निर्माण झालं, येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने मुस्लिम समाजाला प्रामुख्याने जे प्रतिनिधित्व आजपर्यंत नाकारलं गेलेलं आहे ते त्याची चर्चा राजकीय पटलावरती आणण्यासाठी जे ऑल पार्टी एक समाज म्हणून जे कोलिशन निर्माण झालेलं आहे ते आज आम्ही महाराष्ट्र यात्रामध्ये जे आम्ही कोल्हापूरवरून सुरुवात केली होती, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, आज पुढे नांदेडला जात असताना आम्ही उस्मानाबादमध्ये सुद्धा आहोत. त्या दृष्टिकोनातून आमची उस्मानाबादमध्ये सर्वपक्षीय नेत्यांशी त्याबाबत एकंदरीत प्राथमिक चर्चा होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने मुस्लिम समाज म्हणून प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि आमची प्रामुख्यानं आता ते सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळालं असेल की सर्व राजकीय लोकांचे सुद्धा आता ह्याच्यावरती जे प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसतेय की जेवढी आमची जनसंख्या टक्केवारी आहे, म्हणजे 15% आमची जनसंख्या असताना किमान तेवढे उमेदवारी जे आहेत ते महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे किमान तेवढे उमेदवार, आरक्षित जागा नाही तर उमेदवार 40 उमेदवार सर्व पक्षांनी किमान 40 जे आहेत ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्यावेत, जेणेकरून जे आज आमचे प्रश्न असेंब्लीमध्ये मांडले जात नाही आहेत, विधान परिषदेमध्ये आमदार नसताना मांडले जात नाही आहेत आणि जर लोकसभेमध्ये आपल्या इकडे कॅन्डिडेटच नव्हता म्हणून जे मांडले जात नाही आहेत प्रामुख्याने, ते येणाऱ्या विधानसभामध्ये मांडले जावेत. कारण की विधानसभेचं गणित लोकसभे आणि विधान परिषदेपेक्षा वेगळं आहे. विधानसभेचं स्वरूप हे व्यापक आहे. 288 जागा आहे, त्यापैकी तब्बल 60 मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लिम समाज हा आउट अँड आउट डिसाइडिंग फॅक्टर आहे, आउट अँड आउट डिसाइडिंग फॅक्टर आहे. त्यामुळे जर एकंदरीत समाजाची जी ही भूमिका पुढे येते त्याला जर राजकीय पक्षांकडनं व्यवस्थित साथ मिळते असं आमचं मत आहे की त्या पद्धतीने पॉझिटिव्ह डायलॉग सुरू आहे समाज म्हणून आमचा त्यांच्याशी मिळाली तर त्याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप स्ट्रॉंग इम्पॅक्ट सुद्धा होणार आहे. म्हणून मुस्लिम समाजाचे किमान 40 उमेदवार सर्वपक्षीय डेलिगेशनने, सर्व पक्षांनी आमच्या डेलिगेशनला किंवा त्याबद्दल जिथं द्यायचं त्यांचा प्रश्न आहे. आमची ही भूमिका स्पष्ट आहे की आम्ही समाज म्हणून फक्त आकडे समोर आणलेले आहेत. आमचा अजिबात कुठे कुणाला उमेदवारी द्यायची तो त्या पक्षाचा निर्णय आहे. आमचं अजिबात असं म्हणणं आहे की मुस्लिम बहुलमध्येच मुस्लिम नेता निवडून आला पाहिजे. मुस्लिम बहुलमध्ये अनेक समाजाचे अनेक नेते उभे झालेले आहेत, त्यामुळे चांगले मुस्लिम नेते कुठेही निवडून येऊ शकतात. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे त्या पक्षाने मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाची गरज लक्षात घेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान 40 उमेदवार देऊन आमचे जे प्रश्न आहेत ते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आणि असेंब्लीमध्ये आणण्यासाठी ही जी आमची लढाई आहे ती मजबूत होईल त्या मार्गातून असं आमचं मत आहे समाज म्हणून.